सो हॅलो गाईज, आज आपण इथे आलो आहोत हॅकथॉनसाठी नाश्ता करायला. कारण की आम्ही दिवसभर तर काय काम केलेलं नाही आहे, पण नाश्ता करणे इज मॅन्डेटरी कारण की तो फुकट होता. सो हा आहे ह्या बिचाऱ्याला ह्या मुक्ताईने धरून आणलेला आहे आणि ही आहे मुक्ताई. ही मधुराचा हसू थांबत नाही कारण की आम्ही व्लॉग करतोय. ए थांब ना ऋतिक, ऋतिक कुठे टाकणार नाही. ओके ए ह्याचं पाठचं कसं जायचं मागे तिकडे जा त्या साईडला. अरे ते पाठी कसं जाते, डबल टॅप कर ना. सिस्टीम इज नॉट सिस्टमॅटिकिंग. टिकला कॅप्चर करण्यासाठी आम्हाला वेगळा व्लॉग चालू करायला लागलाय. आणि तिकडचं अरे यार हा किती सिस्टमॅटिक दिसतोय. गोल फिर ऋतिक, गोल फिर एकदा. कसलं भारी वाटतं, एकदम सिनेमॅटिक वाटतंय ते. दिसतोय पण भारी. एक बाकी एकाकी. सो एक वाकी एकाकी नंतर आम्ही सरळ चाललेलो आहोत. हा आहे सुंदर आमच्या कॉलेजचा व्ह्यू. फक्त व्ह्यूच सुंदर असल्यामुळे इथे आम्हाला कोणत्याही प्रकारचं शिक्षण मिळत नाही, तर आम्ही हळूहळू चालत जात आहोत. हा आहे रिद्देश, ह्याचं नावच फक्त रिद्देश आहे, बाकी काही गुण नाही आहेत त्याच्या नावाप्रमाणे. सो आपण थोडं पुढे जाऊन मुक्ताईला तिच्या नावाचा अर्थ विचारूया. तर मुक्ताई, आपल्या नावाचा अर्थ आपण थोड्याशा छोट्याशा शब्दात एक्सप्लेन करा. माझा अर्थच नाही माहिती मला. ओके, मुक्ताईचा पण अर्थ नाही माहिती मला. तर मुक्ताईच्या जीवनाला अर्थ न राहिल्यामुळे मुक्ताईला नावाचा पण अर्थ लागत नाहीये, तर आपण विचारूया मधुराला. वाटते काय तुला मला मारतोस ते? तर ऋतिकने मधुराला मारलेले आहे ते व्लॉग मध्ये ते फेकून. ओके, मग काय होतं ते? असं मुलीला मारल्यानंतर जोरात अजून हां. आता तर मधुराने बदला घेतलेला आहे, तो व्लॉगमध्ये रेकॉर्ड झालेला आहे. तर हा व्लॉग लवकरच इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात येईल, कारण की ही 3 माणसं मूर्ख आहेत आणि हा मागचा एक माणूस मूर्ख आहे. हा तेवढा शांत दिसतोय आणि मी आहेच शांत, त्यात काय प्रश्नच आणि नाही. ही पण मूर्खच आहे. तर सर्वांची सिनियर आहे ना, म्हणजे मूर्ख. त्यानंतर आपण जरासे असे आकडे बाहेर काढूया, कारण की ते खूप सारी मुलं दिसतात. हां, तर त्याच्यानंतर आपण आपल्या GITच्या मध्यभागी उघड्या ए मुक्ताई आणि मधुरा ओपन ऑडिटोरियम नाही, उघड्या ऑडिटोरियम. तर आपण उघड्या ऑडिटोरियमला आलेलो आहोत. ऋतिकचं रिएक्शन. तर इथे होत आहे डेकोरेशन. संध्याकाळी आम्ही इथे येऊन खूप सारे फोटो काढणार, कारण की आम्ही सुंदर दिसणार. काळोखात काय दिसणार, थोबाड फोडीन. सो आपण थोडंसं मेकअप करूया जाऊन. आणि रिद्देश चांगला न दिसत असल्यामुळे त्याला मेकअपची गरज नाही. सो आता आपण जात आहोत. सो तर आमचं इंट्रोडक्शन राऊंड झालेलं आहे. तुम्हाला काय काय प्रश्न विचारले? आम्हाला प्रश्न विचारायला काय माहिती आहे काय? आमचं मोटिव्ह काय ॲप बनवण्याचं मागचं मोटिव्ह काय? आम्ही बोललो की आता गावोगावी जिथे जातात ना नर्स डॉक्टर्स, त्यांच्याकडे शीट असतात, मॅन्युअल शीट असतात. मॅन्युअल शीट असल्यामुळे तो डेटा एवढं चांगलं बोलायची गरज नव्हती. असेल, पण मला नाही येत. हे 5 माणसं गेलेले आहेत. सो आम्ही ब्लॉग बंद करतो. थँक्यू आमच्यापर्यंत इथपर्यंत बने राहण्यासाठी. तुम्ही राहू दे, मीच घेते. तर अरे भाई तर रात्रीचा मी तर चालत होतो, चालता चालता अचानक बघितलं लाईट लागली. अंधारात लाईट लागल्यामुळे आमचं रिएक्शन आधी इथे अंधार होता फुल आणि इथं बघितल्यावर प्रॉपर असं वाटतंय भुताटकीचा खेळ. ओ माय गॉड, रिद्देशने पूर्ण खेळ स्पॉटलाईटसाठी घेतलेला आहे. तर ही स्पॉटलाईट अशीच टिकवायला ऋतिक काहीतरी करून दाखवते. ऋतिक हे काय होतं? काहीही करतो. ऋतिकला ना अजिबात स्पॉटलाईट इकडे आहे ना, इकडे उजेड येतोय ह्या साईडला. पोरींनो हॅलो, आपला मेकअप गेलेला आहे, त्यामुळे पोरं चमकतात, त्यामुळे त्यांना फ्रेममध्ये घेऊ नका. चला, तर आपण हळूहळू खाली बघत शिड्या चढूयात, कारण की शिड्या नाही बघितल्या तर आपली शिडी होईल आणि आपण खाली काय होतं बाई कशा आवाज काढतायत ह्या दोघी. जस्ट आय एम सीइंग युअर रिॲक्शन. तर एवढं पांचट रिॲक्शन दिल्यामुळे ह्यांना आपण निग्लेक्ट करतोय आणि हळूहळू वर जातो. पहिली गोष्ट ही काय लॉगर नाही, उगाच फालतू करत बसते. तर
तर माझा आवाज खूप सुंदर आहे म्हणून मी ते बोलते. तर ह्या दोघांनी मॅचिंग केलं आहे, तुम्ही समजून जा. येस आम्ही बिचारीला मधलीला निघलेत का? कुठे गेली? हां, बिचारीला एकट्यात टाकलेलं आहे. मी ह्यांच्या दोघांचा निषेध करण्यासाठी काळं घातलेलं आहे. तर थँक्यू. आमच्यासोबत जपून राहा.